आणि बापानं चॅलेंज दिली, त्या अविनाश बापानं ऍक्सेप्ट केली. इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगा, नको त्या आयऱ्या गेऱ्याची चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा. तुम्हाला यश मिळतं म्हणजे मिळतंच, फक्त बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करायला तयार. हा, बाप म्हणला मग कीर्तन काय झालं, झी टॉकीजला माझे 32 एपिसोड झाले. किती? 32. आणि झी टॉकीजला मला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना, ते गावात बॅनर लावले लोकांनी, अभिनंदन, शुभेच्छा. आपले वडील अख्ख्या गावात फिरू लागले, टीव्ही लावा, टीव्ही लावाच, संध्याकाळी 6 वाजता टीव्ही लावा. माझ्या वडिलाला त्यांचा मित्र म्हणला रिचार्ज संपले, 2 वर्षाचा पॅक मारतो पण तो टीव्ही लावा. नाही बोललो का पोरग टीव्हीवर येणार. तुमच्या गावात एखादा पोरगा पोलीस मध्ये जाऊ द्या, इंजिनियर होऊ द्या, कलेक्टर होऊ द्या, तलाठी होऊ द्या, आणि त्या पोराचा बॅनर गावात त्या चौकात लागू द्या, छाती ठोकपणे सांगतो त्या घरातला बाप नावाचा माणूस त्या बॅनरच्या आसपास फिरत असतो, येणाऱ्या माणसाला सांगत असतो, बॅनरवर दिसतंय ना ते आपलं पोरग आहे. बापाला भारी वाटत असत. वर्षभर बाप कोणाला चहा पाजणार नाही, पण पोराचं बॅनर लागलं ना सगळ्याला चहा पाजते. इतकं हुशार असतंय बाप, चहा त्या हॉटेलात पाजत नाही ज्या हॉटेलावर बॅनर लावले, त्याच्या पुढच्या हॉटेल चहा पियत दिसलं पाहिजे. बाबाला भारी वाटतं हो. संध्याकाळी 6 वाजता टीव्हीवर कार्यक्रम लागणार, पहिल्यांदा टीव्हीवर पोर घेणार. काय साधी गोष्ट आहे का? टीव्हीवर पहिल्यांदा कार्यक्रम, पत्रकार बांधव बसलेत, काही लोक वर्तमानपत्रात बातमी आली त्याचे कात्रण टाकून होते, नावाला अंडरलाईन करते. पुन्हा मध्ये मी होतो बरं कार्यक्रम, काही नाव सारखं असते तरी मी जाईल का नाही. माझे वडील टीव्हीवर मी दिसतोय म्हणून आनंदी, अरे सोप्यावर बसले. 6 वाजता कार्यक्रम सुरू झाला, 6 वाजून 5 मिनिटाला अँकर लिंक संपली, 6 वाजून 6 मिनिटाला माझी एंट्री झाली, 6 वाजून 7 मिनिटाला माझ्यावर कॅमेरा फोकस झाला. माझ्या छातीखाली कशी पट्टी आली, माझ्या वडिलाला वाचता येत नाही, पण माझे वडील ऐकत बघून म्हणे, बघ पोराचं नाव टीव्हीवर आलं, बघ पोराचं नाव टीव्हीवर आलं. आई म्हणजे मला दिसू नका, लोकांना वाचता येत नाही. मग किती त्यांची चर्चा नका म्हणलं होतं, मीच म्हणलं म्हणून झालंय. भारी कार्यक्रम. माझ्या वडिलाच्या मनात काय आलं माहित नाही साहेब. माझे वडील उठले, टीव्हीच्या जवळ गेले, गळ्यातला रुमाल काढला आणि रुमाल काढून माझ्या वडिलांनी टीव्ही पुसला. वडील देवघरात गेले, देवघरातून पंचपाळ आणला. माझ्या वडिलांनी त्या पंचपाळातला हळद कुंकू टीव्हीला लावलं. माझ्या वडिलांनी टीव्हीला अशी अगरबत्ती ओवाळली आणि माझे वडील टीव्हीवर कार्यक्रम करत बघत बसले. कार्यक्रम झाला. वडिलांना काय वाटलं, वडील बाहेर निघून गेले. आणि रात्री जेवायला बसल्याच्या नंतर मी माझ्या बापाला विचारलं, का हो पप्पा टीव्ही जुना आहे, आज लक्ष्मीपूजन नाही, दसरा नाही, दिवाळी नाही, आणि टीव्ही जुना असताना तुम्ही आज टीव्हीला हळद कुंकू कसं काय लावलं. आणि माझ्या अडाणी बापानं माझ्या जगण्यातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान मला सांगितलं. माझा बाप म्हणला, येड्या, ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितलेत, आज माझा हिरो डबड्यात गेलाय म्हणून डबड्याला हळद. साहेब, माझ्या डायरीवर त्या दिवशी एक वाक्य लिहून ठेवलंय मी, की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना, तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे. आणि ज्या पोरानं बापाला हिरो समजलं, ज्या पोरानं आईला हिरो समजलं ना, ते पोरगा आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. 3 इडियट्स नावाच्या चित्रपटामध्ये राजू रस्तोगी नावाचा पोरगा जेव्हा इमारतीतून उडी मारतो ना, तेव्हा त्याचे मित्र त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. आता बघा तुम्ही सगळे मित्र बसले तिथं, आहे का नाही? मित्रच आहेत ना. मला माहिती ही इकडे पलीकडे खरी मित्राची गँग बसली, इथं एक तेव्हा तिथे एक कोपऱ्यात मित्राची गँग बसली. ती एखाद्या गँग मध्ये एक जण उशिरा आले, तिनं खुले कुठल्या कोपऱ्यात त्यानं उठले, मग ती तिथं जाऊन बसले. माझं लय ऑब्झर्वेशन करत आहे. इकडे बी तसंच आहे. माणूस सगळ्यात जवळ कोणाला बसवतोय? कोणाला? मित्राला. माणूस मित्राला जवळ का बसवतोय? कारण कधी मध्ये मित्र मित्राला बसवतोय ना. उद्या कळत मित्र मित्रासारखा, मित्र जवळची व्यक्ती ना माणसाच्या आयुष्यात. मित्र आहे तर सगळं परिपूर्ण आहे. आपाच्या सोबत सुद्धा त्यांचे मित्र खंबीर आहेत. हा, मित्र आहेत तर माणूस आहे. आणि ज्याला मित्रच नाहीत ना, त्याचं काही खरं नाही. आता मैत्रीची स्वरूप बदललंय. आताची मैत्री काय झाली, माझ्या बर्थडेला तुझी पार्टी, तुझ्या बर्थडेला माझी पार्टी. माझ्या जवळच्या वर्गमित्राचा वाढदिवस, त्यानं जेव्हा पार्टी दिली, दुसरा वर्गमित्र माझ्या गाडीत, त्याला म्हणलं पम्याला घेऊन येतो. ते मला नाही एकटा ये. पम्या सोबत आहे दिवसभर, तू एकटा ये. मी पम्याला तुमचं काय खटक आहे काय, आज सोबत होतो मला. अरे म्हणून पम्याला का नका नका नका, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू नाही, इंस्टाला स्टोरी नाही, फेसबुकला पोस्ट नाही, त्याला काय काय का तिथं आहे का एखादा कोणतरी असा पण असे लिहितेच सर दोस्ती. वाढदिवस यावा दोस्तीत या दुनियेतला राजा माणूस. हे तो वाक्य मला लयच आवडतं. एखादा पोराने लाखो हिरो की धडकन, गावची लोकसंख्या 350. लाखो दिला अरे कुठून. एखादा पोराने मुलीच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय, ते मला उपाधीच कळली नाही. आणि मुलीनं बघितलं की हे मूर्ख तो मला लय अवघड झाले साहेब. फॅशनबी सगळ्या गोष्टी बदलल्या.
लई लई गोष्टी बदलल्या, जगण्याचे स्वरूप बदलले, आनंद बदललाय, फॅशन बदलली, गाड्याची फॅशन बदलली. आता आता गाड्या पण आल्यात सर. मागे एक तुमच्या नगरच्या जवळ ते बुलेटच्या सायलेन्सर रोडवर फिरवलो ना, साहेब गाड्या बदलले. अगोदर सायलेन्सर मध्ये कचरा अडकला तर गाडी गॅरेजला जायची आणि ते म्हणायचे सायलेन्सर आवाज माराले गाडी बदल. बघ आता गाडीच्या सायलेन्सरनं आवाज मारावा म्हणून गाडी गॅरेजला. परवा दिवशी आमच्या पेट्रोल पंपवर गाडी आली, मी असं येडे निघू सगळीकडे फवारा पेटल्यावर. फवारा कस काय वाढायला? माझ्या एका मित्रानं गाडीचं सायलेन्सर बदललं. त्याला म्हणलं कस काय रे सायलेन्सर का बदललं? तो म्हणला मी थाट्याला आलो तरी गावात कळलं पाहिजे वाघ आलाय. अरे म्हणलं वाघा तू आला शेकळतोय पण गाव म्हणतंय काय ते तरी बघ एकदा. म्हणलं काय म्हणतंय? म्हणून उभार गावात. मी घेतली गाडी मी फाट्यापासून सुरू केलं आणि उघड्या कानाने ऐकत होतो. प्रत्येक स्त्री म्हणत होती दलिंद्र आले लेकरमध्ये घ्या. हे दलिंद्र उडवून गेल्याशिवाय हात नाही मध्ये घ्यायला काय काय उगाच काहीतरी आपलं. मी एकाला म्हणलं असं का? तुम्हाला गाडी माझी, हप्ते माझे, पेट्रोल माझं, माझी मी याला म्हणते योगा. योगा जगात हा योगा दुसरीकडे जुळून येत नाही. ऐका, मित्र करा, चांगला मित्र करा. माझा एक सध्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो इंस्टाग्रामला. प्रचंड मैत्रीची ताकद काय? मित्र कसा पाहिजे? असा पॉझिटिव्ह एनर्जी मित्राला मित्र पाहिजे. एक जण मित्र मला बुलेट घेऊ का, ते दुसरा मला नको घेऊ, आवरेज परवडत नाही. जे नको घेऊ मला त्याच्याकडे सायकल नाही. मित्र मला जे होईल ते. आता एवढा फिरतो मित्राच्या जीवर फिरतो साहेब. आणि मित्र चांगला असेल तर काय होतो? एक व्हिडिओ माझा प्रचंड व्हायरल झाला. काय व्हायरल व्हिडिओ येतो की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की र मित्रा, तू सरळ मार्गाने चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत. तू सरळ मार्गाने चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत. जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच टेकड्या आहेत. तू ताठ मानेनं चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. तू ताठ मानेनं चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल ना तर कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही. हे नातं जपा. 3 Idiots नावाच्या चित्रपटात राजू पडतो ना वरून, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. सगळं जग काही नाही पण मित्र हसवतो मित्राला. एखाद्या पोराचं लग्न जमावून लग्न मोडाव, त्याला कुणीच आधार देत नाही. पण जवळचा मित्र म्हणते भावा ती तुझ्या लायकीचीच नव्हती, तुला तिच्यापेक्षा नंबर 1 भेटणार आहे. दोघायला माहित असते काय खरं नाही पण तरी एकमेकाला आधार देतो. मित्र म्हणतात साहेब खिशात रुपया नसताना सुद्धा जग जिंकण्याची भाषा माणूस फक्त मित्राच्या जीवावर करू शकतो. लक्षात ठेवा, फक्त मित्राच्या. फक्त मित्र प्रामाणिक असला पाहिजे. काय की नाही? मी सांगू का? इन्स्टाला स्टोरी ठेवणारा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणारा, फेसबुकला पोस्ट करणारा मित्र असतो. आपली पोस्ट बनवणारा, आपली स्टोरी रंगवणारा, आपलं स्टेटस निर्माण करणारा आपला सगळ्यात जवळचा मित्र असतो. राजू रस्तोगीला होश मध्ये आणण्याचं काम 3 मित्र करतात. त्याला होश येतो. हॉस्पिटलमध्ये टॅक्सी येते, ती नर्स म्हणते टॅक्सी आपने बुलाई है. तो म्हणतो नाही, फरहान म्हणतो नहीं मैंने बुलाई. राजू म्हणतो नहीं, जाते जाते तुझे तेरे घर पे ड्रॉप करूंगा और मैं इंटरव्यू के लिए जाऊंगा. क्यों? तू नहीं चल रहा मेरे साथ? नहीं नहीं, जाते जाते तुझे घर पे ड्रॉप करूंगा. तो म्हणतो क्यों? तिकडून ती करीना म्हणते क्योंकि मुझे नहीं लगता ये लेटर पढ़ने के बाद तुम इंटरव्यू के लिए जा पाओगे. तो अपने बैग मध्ये हाथ घालतो, म्हणतो सालो चिट्ठी पोस्ट कर दी. हाँ अंग्रेज सवाल है जो तुझे बुलाना चाहता है, तेरे फोटो देखकर पगला गया है, जा जिले अपनी जिंदगी. तो म्हणतो नहीं यार अब्बा नहीं मानेंगे. सोच अगर 50 साल बाद इसी हॉस्पिटल के किसी कोने में पड़ा होगा, सोचेगा हाथ में लेटर था, दरवाजे पे टॅक्सी थी. अगर अब्बा को थोडी बात करता तो जिंदगी कुछ और होती. सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. घरी बापाने लॅपटॉप घेतलेला असतो, आई बाजूला उभी असते. हा फरहान नावाचा पोरगा घरी जातो. त्याचा बाप म्हणतो क्यों आज तो तुम्हारा इंटरव्यू था? तो फरहान म्हणतो अब्बा नहीं मैं इंजीनियर नहीं बनना चाहता अब्बा. तो फरहान म्हणतो मैं इंजीनियर नहीं बनना चाहता. त्याचा बाप म्हणतो क्यों नहीं बनना चाहते? लोग क्या कहेंगे, कपूर साहब क्या सोचेंगे, फाइनल ईयर में आकर छोड़ दिया कहेंगे लोग, कपूर साहब क्या सोचेंगे सोच ले. तो फरहान नावाचा पोरगा म्हणतो अब्बा कपूर साहब क्या सोचते हैं इससे मुझे फर्क नहीं पड़ता, आप क्या सोचते हो इससे मुझे फर्क पड़ता है. कौन कपूर साहब? कपूर साहब का तो पहला नाम तक नहीं जानता मैं, और खुद गर्मी में सोकर मेरे रूम में एसी कपूर साहब ने नहीं अब्बा आपने लगाई थी. फिलॉसॉफी मार रहे हो, फिल्म देख कर आ रहे हो. इतक्यामध्ये त्याची माय म्हणते जाने दो, परेशान है बेचारा, खुदा न करे राजू जैसा कुछ गलत कर बैठा. तो म्हणतो बस अब बचा ही क्या है, कुछ बोलेंगे तो कूद पडेंगे जनाब. आणि तो जातो आणि लगेच त्या सोप्यावर बसतो. 3 Idiots तुम्ही 1000 वेळा बघितला असेल, आपण बघितला तसं नाही बघितला. 3 Idiots तिथं जाऊन तो बाप बसला ना, फरहान नावाचा पोरगा जातो बापाच्या समोर गुडघ्यावर बसतो, गुडघ्यावर. आणि आयुष्यात गुडघ्यावर बसायचंय तर बापाच्या समोर बसा. बापाच्या समोर गुडघ्यावर बसलेला फरहान म्हणतो अब्बा मैं आपको मनाना चाहता हूं मगर दिल से मनाना चाहता हूं. क्या फर्क पड़ता है अगर फोटोग्राफर बन गया, कम पैसे कमाऊंगा, कम पैसे कमाऊंगा, गाड़ी छोटी लूंगा, मगर मैं आपको खुश रखना चाहता हूं. आणि तो खिशात हात घालतो, एक पॉकेट बाहेर काढतो, म्हणतो अब्बा
जिस रांचो को तुम भला बुरा कहते हो ना, उस रांचो ने आपकी और अम्मी की एक तस्वीर मेरे जेब में रखी और कहता है जब भी तेरे दिल और दिमाग में सुसाइड जैसा स्टूपिड ख्याल आएगा ना, उस वक्त खाली एक बार इस मुस्कुराहट की तरफ देखना और सोचना पोस्टमार्टम की हुई बॉडी उनके सामने आएगी तो ये हंसी कहाँ जाएगी. अब्बा, मैं आपकी हसी के लिए आपको मनाना चाहता हूँ. भावांनो, ज्या पोराला आपल्या बापाच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आईच्या चेहऱ्यावरलं हसू जगता आलं ना, ते पोरगं आनंदात आनंदात आणि आनंदात जगतं आणि यशस्वी होतं. यामध्ये तीळ मात्रही संशय नाही. तुम्ही आनंदात जगत राहा, आनंदात गाता की तुमच्या आनंदाच्या गाण्यामध्ये सुद्धा असा आनंद ओसंडून व्हायला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आणि इतका आनंद व्हावा, इतका आनंद व्हावा. संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर आनंदुरे आजी आनंदुरे सभाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. हा परमानंद तुम्हाला त्या आनंदाच्या माध्यमातून भेटावा आशावाद व्यक्त करतो. आपण मला बोलवलं जाऊ ना. नाही म्हणजे मला काय नाही, मी जगत नाही, पण जगलो वाचलो आणि ह्यांना वाटलं आपल्याला पोरग बरं बोलतोय तर मी पुन्हा येईल. पुन्हा येईल. एकटा नाही आलो तर दोघं तिघा घेऊन येईल. 100% येईल. कारण आपलं काम आहे येत राहणं आणि लोकांना आनंद देत राहणं. आपण असेच आनंदी राहा. जीवनाचं गाणं असंच गात राहा आणि सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत आपलं आपलं ठरवा. गाणं म्हणत जा. प्रत्येक जण गातो ना. काही जण स्टेजवर गातात, काही जण घरात, काही जण किचन मध्ये, आपण बाथरूम मध्ये. जसा प्रसंग तसा गायचं. माझ्या गावात एक पोरगं कॉलेजला गेलं, कानात हेडफोन गाणं ऐकायचे. तुम ही हो, अरिजित सिंगचं फॅन. तुम ही हो. घरी आलं, घरचे सगळे शेतात गेले, ते म्हातारी होती घरात, मोठ्यानं म्हणाले तुम ही हो. म्हातारी म्हणजे मी एकटीच आहे, बाकी गेले शेतात. त्यानं पुढचं कडवं म्हणलं मेरी आशिकी अब तुम ही हो. म्हातारी मेरे आशिकी तू आजी मी काही म्हणतो. माझा आनंदात जगायचं. छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद आपण सगळ्यांनी जगत राहावा आशावाद व्यक्त करतो. आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आदरणीय चंद्रकांतजी कदम साहेब, आमदार, माजी आमदार साहेब इथं पूर्ण वेळ उपस्थित राहिले. मी आदरणीय साहेबांचे मनातून आभार मानतो. सर्व मान्यवर आदरणीय संजयजी ठेंगे साहेब, खरं तर फार मोठा वसा साहेब तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या या कार्याला माझ्या मनातून शुभेच्छा. मी एवढा मोठा नाही. तुम्ही गेलेल्या परत आणताय ना, हा विनाश भारती जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतोय. महाराष्ट्रभर ही चळवळ अशीच उभी राहावी आशावाद व्यक्त करतो. यानंतर या साई आदर्श मल्टी स्टेटच्या आदरणीय कपाळे अप्पा आणि सर्व संचालकांसाठी जोरात टाळ्या वाजवा. जोरात शाबास. यानंतरच्या विशेष टाळ्या वाजवा सगळ्या मान्यवरांसाठी. जोरात. झालं, संपलं. यानंतरच्या विशेष टाळ्या साऊंड सिस्टीम कुठली इथलीच आहे का? मी बायको सोडून कुणाला म्हणलो नाही, पण लव्ह यू. सुंदर सिस्टीम. पण सिस्टीम चांगली असली की फायदा बिन तोटा नाही. फायदा काय माहितीये का? बोलणाऱ्याला आनंद भेटेल. तोटा काय माहिती का? लोक लांब बसते, तोट्याच नाही. बस याला काय करायचं? बस इथंच बसायचं मस्त आपलं पडदा असं करून लगेच थुकायचं. पुढं काय सुंदर आता जे तुकले ते मनात हसले. जाऊ द्या. हा, यानंतरच्या विशेष टाळ्या वाजवा फोटोग्राफरसाठी. सर माझे पाठवा. यानंतर युट्यूबला टाकणार आहेत ना, टायटल चांगलं द्या. युट्यूबला लय भारी टायटल आले. हसून हसून लोक गेले कोमा. आपल्याला कोमात गेले बाहेर काढायचे. परवा दिवशी एकानं माझ्या व्हिडिओला टायटल टाकले, हसून हसून बाया पागल झाले. टायटल इंदोरीकर बाबा जेव्हा तसंच होते ना, इंदोरीकरांचं कीर्तन ऐकून बाया पागल झाले. तसं नाही. आपल्याला लोक सगळे व्यवस्थित, आपण सगळे. यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवतील या सगळ्या महिलांसाठी. जोरात. मी काय म्हणलं, सगळे पुरुष वाजवतील. म्हणजे नाही वाजवले ते कोणी वाजवा. आता तुम्ही वाजवा. एकदा पत्रकार बांधवांसाठी जोरात टाळ्या. पत्रकार आहे तर भारत आहे. एक अखबार हूँ औकात क्या मेरी, सुबह शहर में आग लगाने के लिए काफी हूँ. मुनव्वर राणांचा शेर असा की न खींचो कमान को न तलवार को निकालो, जब तोफ मुकाबिल तब अखबार निकालो. सुंदर अशी पत्रकारिता आहे. सर्व हे इथं कष्ट घेणारे, स्टेज वगैरे सगळं करणारे. आणि विशेष टाळ्या वाजवा या साई आदर्श मल्टी स्टेटमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांच्यासाठी. तुम्ही गुंतवणूक केली म्हणून 11वा कार्यक्रम आहे, म्हणून ही मानधन वाढणार आहे का नाही. आपण सगळ्यांनी मला बोलवलं. हे बॉन्सरसाठी बोलवलं. मागाची चौक माझ्या मागं पुढे होते, मी दिसत ना. मी हळूच बोलत मला बरं तब्येत द्यायची. भारी वाटतो.
जगण्याची फिलिंग घेता आली पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. इतकं हसले होते का तुम्ही? मोकळं सांगा, हसले का नाही आज? आणि एवढं हसून बी जे आज हसलं नाही, त्याला तुमच्या राहुरीतल्या सगळ्यात उंच बिल्डिंग वर घेऊन जायचं, त्याला म्हणायचं भरल्या डोळ्यानं गाव काय. पुढचं मी सांगणार नाही, परत न्या आणि 13 दिवसानं मलाच फोन करा, मग मी तिथं सांगतो हसत हसत कसं मारायचं. म्हणून आनंद राहा, हसत राहा, मनमोकळा हसत राहा. जो हसला, हसल्यामुळे गेला असा जगात एकही माणूस मला पाहायला मिळाला नाही. जाऊ नये म्हणून लोक हसत राहतात. तुम्ही असेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हसत राहा, दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करत राहा. जाता जाता साईबाबाला हात जोडून या अविनाश भारतीसाठी एक मागा. मला देणार नाही गोष्ट? मी काय तुम्हाला इथे एवढ्या मागायलो, काय मागायलो तुम्हाला? जाता जाता साईबाबाला हात जोडून एकच गोष्ट मागा. काय? हे अविनाश भारती नावाचं पोरग इथून पुढे कमीत कमी 80-90 वर्ष असंच महाराष्ट्रभर फिरावं. काय कमी लेट का वाटल्या म्हणजे लोक हिशोब लावतील. 2024 माझा आता 60 आहे, तू अशी पण माझं कसं काय? माझंही काही खरं नाही. मी उद्या सकाळचा कार्यक्रम करील याची गॅरंटी तुम्ही, उद्या आता इथून घरी जाता याची गॅरंटी तुम्ही. आणि शेवटचा क्षण म्हणून जगायला सुरुवात करावं. ज्यांना जीवनातला प्रत्येक क्षण शेवटचा क्षण म्हणून जगायला सुरुवात केली ना, त्याचं जगणं आनंदानं भरल्याशिवाय राहणार नाही. माझ्या 3 इच्छा आहेत साहेब, कदम साहेब, 3 इच्छा. मी मरताना कसं मरावं? तर मी भाषण करताना एपीजे अब्दुल कलामांसारखं मरावं, कीर्तन करत असताना ताजुद्दीन बाबासारखं मरावं, आणि मिठन मोहपांसारखा माझा शेवट व्हावा. आयुष्यात दुसरं काहीच नाही. अपने होठों पे तुझको सजाना चाहता हूँ, मैं तुझे गुनगुनाना चाहता हूँ, आखिरी सांस भी तुझे गुनगुनाते हुए आए, क्योंकि मैं मौत भी शाहीर की तरह शाहिराना चाहता हूँ, मैं मौत भी शाहीर की तरह शाहिराना चाहता हूँ. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील फार मोठे शिवचरित्रकार हुसेन साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे आभार मी या ठिकाणी मानतो की काही जीत बाकी आहे, काही हार बाकी आहे. संपलं आपण आणि माझ्यासाठी हा शेर की काही जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ, यहाँ से आज से आपके इस राहुरी से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ. अविनाश भारती ने अभी पूरा किया, वो खाली एक पन्ना था. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है.